नेटसप बायोफिट कंपनीच्या माध्यमातून श्री अविनाश पवार मुक्काम लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड यांच्या ऊसाच्या प्लॉटवर असून यांनी यांच्या ऊसासाठी नेटसप कंपनीच्या बायोफिट यांचा वापर केला आहे. वापर केल्याच्यानंतर काय अनुभव आला थोडक्यात आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. थोडक्यात आपला परिचय द्या. अविनाश देवी पवार, राहणार लांजी, तालुका माहूर. तुमच्याकडे किती एकर ऊसाचा प्लॉट आहे सर? 10 एकरच्या ऊसाच्या प्लॉटला तुम्ही आपल्या बायोफिट यांचा वापर केला आहे. हो. तर आता हे किती महिन्याचा ऊस आहे सर आपला? 10 महिने संपले आता. 10 महिन्याचा ऊस आहे आता. हो, 10 महिने. आता या 10 महिन्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये काय काय रिझल्ट वाटला सर तुम्हाला? रिझल्ट मध्ये अगोदर आता औषधी आहे ना, सरांना माहिती दिली आम्हाला. हां हां हो. हां. तर आम्हाला अगोदर का वाटलं नाही चांगलं, पण दुसऱ्या वेळेला नाही फुटवे केले त्यानं. फुटवे केलेत. हा, फुटवे केले. आता बघा आपण जर आजही बघितलं फुटवेची संख्या मोजू या ठिकाणी हो. किती आहे सर एका ठिकाणी फुटवे? हे हे बघा, 13, आता हे 14 बघा, आहे सर. एक काढलो आम्ही हां त्याच्यात. हां. हो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 फुटवे आहेत म्हणजे असे 11 जवळपास 11 ते 11-12 12 असे फुटवे आहेत प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं तर. आणि हे पूर्ण ऊस जे आहे आपला सर, हो. आपलं यावर्षी पावसाचं प्रमाण खूप झालं होतं. हो. आपलं नदीकाठीच ऊस असल्यामुळे 3 दिवस याच्यामध्ये बुडून होता सर. बुडून होता. हो, 3 दिवस. आज जर बघितलं तर आज ऊस बुडाल्यामुळे बुडून होता सर. म्हणजे 2025 ला जे पूर आला हां. सप्टेंबर महिन्यामध्ये, हो. हां त्या पुरामध्ये 3 ते 4 दिवस पाण्यामध्ये होता. पाण्यामध्ये होता. फक्त शेंडे उघडे होते न कळत. हो. आजही बघा वरची ग्रीनरी आजही टिकून आहे. ऊस खाली पडून खाली पाचट पूर्ण अशी वाळलेली आहे, त्याला अजूनही गाळ बसलेलाच आहे, हो. तरी ऊस पडलेला नाही आपला. पडलेलं नाही. हो. म्हणजे एवढं. आणि फुटव्याची संख्या असल्यामुळे त्याची एकदम हो. स्ट्रॉंग ऊस राहिला आपला. हो. आणि कांड्याची लांबी कशी आहे सर याची? कांड्याची हे लांबी बघा ना पण सर, जास्त. हे बघा कांड्याची लांबी. हां, इथे जे कांडे पडले आहेत हो. आपल्याला. जवळपास आणि 35 संख्या किती आहे सर? का आपल्या कांड्याची संख्या किती आहे मोजून आता दाखवा. मोजलं होतं आम्ही, जवळपास 35 ते 36 कांड्यावर ऊस मोजून आहे. दाखवा बरं थोडक्यामध्ये आपण आता बघू. बघा प्रत्येक शेतकरी बांधवाने अशा प्रकारे आपल्या प्रोडक्टचा जर वापर केला तर आपल्याला म्हणजे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 36 कांडे ऊस आहे. हा. आज बघा या ऊसाची हाईट जर बघितली आपण 15 ते 16 फीट उंच आहे. म्हणजे हाईटही खूप उंच आहे, हा. कांड्याची संख्या चांगली आहे, जाडी पण व्यवस्थित आहे. हा. तर बाकीचे शेतकरी आज हे ऊस आपले बघतात सर, काय वाटते त्यांना? म्हणजे बघून काय म्हणतात आता तुम्हाला? त्यानं अगोदर म्हणा लागले की काय वापरलं काय वापरलं. आता समजायला त्याला की आता चांगलं ऊस आहे तुमचं, काय वापरलं बा तुम्ही. सुरुवातीला काय म्हणायचे? सुरुवातीला त्याने म्हणायचे काय पाण्यासारखं वापरायला तुम्ही, खत हां टाका. हां, म्हणजे एवढ्या आम्ही बॉटल्यानं काय रिझल्ट असं खत वाटायचं टाका ते. याला. तर आपण जर बघू शकता हो. अशा प्रकारे आपल्या हे बॉटल्या येतात. आपण आज बघितलं त्या काही Stingray बाटल्या Bionite बाजूला असे. पडलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे बॉटल्या वापरून केवळ बॉटल्याच्या जोरावरच आज एवढा जबरदस्त आपला ऊस आलेला आहे. कारण रासायनिकचे 50-50 किलोचे पोते टाकतो आपण, हो. तरी सुद्धा आपल्याला असे रिझल्ट मिळत नाहीत. नाही नाही नाही. उलट जमीन खराब होते. हो. पण अशा बिकट अवस्थेमध्ये सुद्धा आपला ऊस खूप जबरदस्त असा आलेला आहे. आणि सर, तर याचं जे जमीन आहे, हा. एवढ्या पावसाळ्यात सुद्धा एवढी जमीन ही वापरून सुद्धा हां, हे बघा भुसभुशीत सगळं म्हणजे जमिनीत पण कडक पण आलेला आहे, भुसभुशीत पण जमा. गरम आहे. नरमपणा. बरं, आतापर्यंत बोंबले सरांचं मार्गदर्शन कसं वाटलं सर तुम्हाला? चांगलं वाटलं सर. चांगलं वाटलं. हो. सर तुम्हाला हे ऊसाची प्लॉट बघून कसं वाटते आता? आता चांगलं वाटते, सगळे लोकांना चांगलं एकदम वाटतं. छान वाटते सर बोंबले. हं. मी यांना जसं आणून दिलं आणि मार्गदर्शन केलं वर्षभर, हं. ते मी माझ्या मनाला सॅटिस्फाय झालो हं. की एवढं छान शेतकऱ्यांना जर ऑर्गॅनिक शेतीविषयी जर माहिती मिळाली हं. आणि जैविक शेती करून जर जमिनीचा पोत चांगला करून जर असा माल काढत असेल हं. तर सर्व शेतकऱ्यांना थोडं लक्ष देऊन ह्या ऑर्गॅनिककडे वळायला पाहिजे. हं. हे काळाची गरज आहे. हं. तर तुम्ही यांनी माझे शेतकरी पण समाधान आहेत, त्यासाठी पण मी पण समाधान आहे. ओके सर, खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी रिझल्ट आला आहे. असंच प्रत्येक शेतकऱ्याने जर खरंच असा प्रामाणिकपणे जर आपण ऑर्गॅनिककडे वळलं आणि रासायनिककडे जर दुर्लक्ष केलं तर आपली एक तर जमीन चांगली राहणार आहे आणि पुढच्या पिढीला सुद्धा चांगली जमीन मिळणार आहे. हो. आणि अशा प्रकारचं कमी खर्चामध्ये खूप चांगलं असं उत्पन्न येणार, असं एक एवढं मोठं उदाहरण या ठिकाणी तुम्ही इथं दाखवलेलं आहे. तरी ह्या कंपनीचं औषध वापरलं आणि कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद सर. पावसात बुडालेली पूर्ण गाळ आहे वरचं तरी. तिकडे जाऊन आता त्यांना असं सगळं प्लॉट घ्यायला लागला. ऊसाचं